हुई है, अब बोल रहे इसमें लिखा भी नहीं। अभी ड्रेसिंग करना है मुझे बाहर से, तो मैं बोला ट्यूब दे दो, तो बोलते कि लिखा नहीं। ड्रेसिंग के लिए कैसे ट्यूब देंगे ना, बोलते बाहर से कराना पड़ेगा। सब एक वीडियो बोल रहा है, फोटो कचरा बोलते लोग नहीं देते हो, ये सप्रेसर नहीं देते हैं। प्रिस्क्रिप्शन लाने के बाद वो दे बैग से। ये जो दवाएं होती है उसमें दवा सब मिलती है। ये अपनी कांग्रेस की एमपी है वर्षा गायकवाड़ जी, कांग्रेस की मेंबर ऑफ पार्लियामेंट है। आपसे क्या है बताइए। हॉस्पिटल में लेकिन नजर रखनी पड़ेगी, जब छीनने लगे बनते ही आ जाता ना कोई पीपी वो देखनी पड़ेगी। इनके पास लिमिटेशन है, रेट पे इनका कंट्रोल है नहीं। जब ये कॉम्पिटिशन करेंगे छोटे से काम के लिए तो रेट नहीं। और उस पर गलती से अगर रेट बढ़ा दी इनके ऊपर इंक्वायरी बढ़ जाएगी, तो भाई बिठा दी के लिए है तो इस रेट में 70 लोगों के लिए हो जाती है। तो ये जो नुकसान होता है इस बीच में पब्लिक फंड का, सिर्फ इसलिए कि वो लोग इसको कर ही नहीं पा रहे। 25,000 रुपए की 2,000 बार दवाइयाँ एक साल में खरीदी। हाँ, अब उसमें प्रॉब्लम क्या होता है कि अगर आप स्पॉट कमीशन से दवाइयाँ खरीदते हैं, रेट का फीस नहीं होता, एक दिन का होगा। ICU को बढ़ाना है, नए जो इनका है प्रोग्राम उसके कितना अभी नया जो प्रपोजल में बहुत कम है ना सध्या किती आपल्या इकडे आता ॲक्च्युली मेडिकल ICU 11 मैम वही बात मैंने आप पीछे जाओ। एक मिनट खाली मत से बात करनी चाहिए, NGO से बात करनी चाहिए, जो पहले लोग एजुकेशन में काम करते हैं वो आमदार खासदार से बात करनी चाहिए और तभी जाके कोई पॉलिसी का डिसीजन लेना चाहिए। दुर्भाग्यवश दीपक केसरकर और दादाजी भिसे ये दोनों भी जो है एजुकेशन मिनिस्टर होने के बाद इनके जो भी निर्णय लिए गए हैं वो फेलियर रहे हैं, अपयशी रहे हैं। आपको मैं बताना चाहती हूँ अभी 11वीं के एडमिशन का भी बड़े पैमाने पे बहुत सारा घोल वहाँ पे चालू है। लोग एडमिशन के लिए लाइन लगा, मतलब क्या कहते हैं ऑनलाइन बैठे हैं लेकिन सॉफ्टवेयर नहीं चल रहा है, कंप्यूटर में कुछ ना कुछ मतलब वो सॉफ्टवेयर में प्रॉब्लम हो रहा है, नागपुर में प्रॉब्लम हो रहा है। तो इसके ऊपर काम होना चाहिए, मिनिस्टर ने खुद इसकी रिस्पॉन्सिबिलिटी लेके काम करना चाहिए। जब हम मिनिस्टर थे मैंने किसी मिनिस्टर का स्टेटमेंट सुना कि भैया ये सरकार में तो ऐसा था वैसा था। मैं उनसे कहना चाहती हूँ उस सरकार में आप भी तभी मिनिस्टर थे जब आप जिसकी बात कर रहे हो। और मैं ये बताना चाहती हूँ कि तब हमने ये निर्णय लिया था, चाहे वो SSC बोर्ड हो, चाहे वो CBSE बोर्ड हो, चाहे वो ICSE बोर्ड हो, चाहे वो IGSC बोर्ड हो, चाहे वो कोई भी इंटरनेशनल बोर्ड हो, हर बोर्ड को मुंबई और महाराष्ट्र में है
तो महाराष्ट्र में उनको मराठी कंपलसरी करने का निर्णय हमने लिया था, उसका GR निकला था, उसके हमने मीटिंग्स ली थी और बहुत सारे जो है सभी बोर्ड ने उस वक्त एक्सेप्ट किया था कि हम मराठी का जो है वो सिखाना चालू करेंगे, उसके लिए हमें आप सिलेबस बना के दो। हर साल हम उसके लिए सिलेबस बनाने का काम हमने SCERT को दिया था और मैं ये समझती हूँ कि कंपलसरी मराठी करने का हमने निर्णय लिया था। तो जैसा आप कह रहे हैं, मराठी के लिए हमारी भूमिका स्वयं स्पष्ट भूमिका है की मराठीचा सन्मान राहिला पाहिजे, मराठीचा स्वाभिमान राहिला पाहिजे, मराठीबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या अभिमानाशी स्वाभिमानाशी खेळू नका। मैंने वही थोड़ी देर पहले कहा कि ये हमारे इस बात से हम सहमत हैं कि जो भूमिका महाराष्ट्र करके मराठी करके हमारी, हम इस बात के लिए सहमत है। मैंने थोड़ी देर पहले कहा कि संयुक्त महाराष्ट्र की लड़ाई के लड़ने का काम जिस तरह से हुआ, क्योंकि तभी भी भाषावाद करके कोई छीनने का काम चल रहा था, तब हमारे जो शायर थे, लेखक थे, बहुत सारे लोग तत्वज्ञान थे, उन्होंने किया, उसी तरह हम उसी भूमिका के साथ हैं। और हम ये मोर्चे की बात करें, हम हमारे जो है वो नेताओं से बात करेंगे और मोर्चे में शामिल होने के हमारी एक भूमिका तो स्पष्ट है, वो हम बात करके बताएंगे। क्योंकि मुझे कल बाला नांदगांवकर जी का रात को फोन आया था, मैंने उनसे भी बात की थी, लेकिन हमारे पार्टी में एक प्रक्रिया होती है, उस प्रक्रिया के तो हम जाएंगे। लेकिन मराठी का स्वाभिमान है और मराठी को जो है वो सख्ती का होना चाहिए और दूसरी भाषा को सख्ती करने का जो निर्णय किया गया है, मुझे लगता है उसको पीछे लेना चाहिए, उसके लिए होमवर्क होना चाहिए और होमवर्क करने के बाद मंत्री ने आके टीवी पे खुद बात करनी चाहिए। आरएसएस के जनरल सेक्रेटरी है दत्तात्रेय होसाबले, उनकी तरफ से ऐसा बयान आता है कि सेक्युलरिज्म और सोशलिज्म जो वर्ड है, इस बारे में सोचना चाहिए। ये 1975 जब इमरजेंसी लागू हुई थी तब ये लागू किया, उसमें ऐड किया गया था, तो इस बारे में 2 वर्ड के बारे में सोचना चाहिए। मुझे लगता है दत्तात्रेय जी ने पहले तो प्रीएम्बल को पढ़ना चाहिए, क्योंकि उनको शायद मालूम ही नहीं कि कब कौन से वर्ड ऐड हुए। पहला बात यह है कि बाबा साहब ने ये जो देश का संविधान बनाया, जिसमें तथागत के विचार करके स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय को लेके बाबा साहब ने इस देश का संविधान बनाने का काम किया। और बाबा साहब ने जो है इसको समानता इसीलिए लाई कि सब इंसान को समान हक होना चाहिए। 14वें और 15वें अनुच्छेद में आप देखेंगे कि लिंग, जात, धर्म, भाषा, इनके ऊपर किसी भी चीज़ के ऊपर जो है आप जो है भेदभाव नहीं कर सकते और आप सभी को समान हक देने का काम करते हैं। लेकिन जिस विचारधारा के साथ वो आए हैं, जिस विचारधारा को आरएसएस की विचारधारा कहते हैं, जिसकी विचारधारा मनुवादी है, जिसकी विचारधारा संविधान से विरोधी भूमिका की है, इसीलिए बीजेपी के और आरएसएस के लोग बार बार कहते थे कि 400 की संख्या आई तो हम देश का संविधान बदलेंगे। उनको समाजवाद क्या मालूम है? उनको क्या मालूम है कि लोगों को साथ में लेके, समाज को साथ लेके चलना पड़ता है? उनको मालूम ही नहीं। कल तक राष्ट्र ध्वज मालूम नहीं था, कल तक राष्ट्रगीत मालूम नहीं था, तो उनसे क्या अपेक्षा करते हो आप लोग कि उनको ये देश मालूम पड़े, इस देश की संविधान मालूम पड़े? लेकिन मुझे ये कहना है कि बाबा साहब ने मनुस्मृति की इसीलिए होली बनाई थी क्योंकि उस माध्यम से दूजा भाव होता था, अलग अलग जो है, महिला अलग है, पुरुष अलग है, शूद्र अलग है। तो आरएसएस जो है और भाजपा जो है वो वर्ण व्यवस्था में यकीन करती है और उनको वही वर्ण चाहिए, इसीलिए वो समरसता कहते हैं। लेकिन बाबा साहब ने समरसता को एक्सेप्ट नहीं किया, बाबा साहब ने समता देने का काम किया। हर इंसान को समान अधिकार, हर इंसान को समता, स्वातंत्र, न्याय, हर इंसान को धर्मनिरपेक्ष राज्य होना चाहिए, ये भूमिका बाबा साहब ने रखी है। तो मुझे ऐसा लगता है कि जिस विचारधारा से वो आ रहे हैं वो विचारधारा जो है, जो मनुवादी है, जो विचारधारा देश के संविधान को नहीं मानती है। लेकिन मैं अपेक्षा करती हूँ देश के संविधान के माध्यम से देश के प्राइम मिनिस्टर बने हैं, तो इस बार तो मोदी जी चुप्पे तोड़ेंगे और इस बार तो मोदी जी कुछ बोलेंगे। एक और सवाल है, जिस तरीके से आरएसएस ने कहा है कि जिन्होंने इमरजेंसी लगाई है वो कॉन्स्टिट्यूशन की कॉपी लेकर घूमते हैं, उन्हें जनता से माफी मांगी। किसने बोला ये? आरएसएस। मैं आरएसएस को समय कल ही बोलना चाहती थी कि परसों एक संविधान हत्या दिवस किसी ने मनाया। मैं बोलना चाहती हूँ, क्या संविधान आज नहीं मर रहा है? आज किसको स्वातंत्र है बताइए? क्या मीडिया को स्वातंत्र है? अगर कोई मीडिया उनके खिलाफ बात करता है तो आज रवीश कुमार जी का क्या हाल है, निखिल वागड़े जी का क्या हाल है, बताइए ना आप मुझे। राजू परोलेकर जी का क्या हाल है? क्या मीडिया को है? क्या ब्यूरोक्रेसी को सेपरेट है? जब हम इलेक्शन कमीशन को पूछते हैं कि भैया आपके इसमें जो है क्या कहते हैं, हमने कहा, राहुल जी ने, आदरणीय हमारे जननेता राहुल जी ने कहा कि आपके नाम में भ्रष्टाचार है, आपकी यादी डिक्लेयर कीजिए। हम पुरावे दे रहे हैं कि भाई इतने घंटे में इतना वोटिंग कैसे हुआ, क्योंकि आप भी सब जानते हैं अगर इतने 60-70 लोगों ने लाइन में खड़े थे तो कितना देर काउंटिंग होना चाहिए था। जब हम आयोग को प्रश्न पूछते हैं, निवडणूक आयोग को, तो मुख्यमंत्री क्यों जवाब देते हैं? हमने तो मुख्यमंत्री को नहीं पूछा ना, हमने सवाल किसको पूछे? तो क्या निवडणूक आयोग स्वतंत्र है? ईडी, सीबीआई, इनकम टैक्स स्वतंत्र यंत्रणा है क्या? नहीं, ऑटोनोमस बॉडी क्या स्वतंत्र है? क्यों बीजेपी के किसी भी एमएलए पे, किसी भी क्यों लोग कहते हैं यहाँ से वहाँ जाने के बाद हमको रात को नींद आ रही है अच्छे से क्योंकि हमें टेंशन नहीं है? ईडी, सीबीआई इनको इसका क्यों? क्योंकि उनको स्वतंत्रता नहीं है। तो आप मुझे बताइए, इस देश में संविधान चल रहा है?
इस देश में डेमोक्रेसी चल रही है, लोकशाही चल रही है। जितना अधिकारी ये हो गए, क्या बोलना चाहिए, अधिकारी क्या हो गए। एक एमएलए बोलता है कि तुम्हारा चप्पल कपड़ा हमारे को ऐसे आ रहा है, किसानों को, जो किसान हमारे देश का पोशिंदा है, जो किसान हमारा रात दिन मेहनत करता है, हमको अनाज देता है, क्या 6,000 से घर चलता है किसी का, और आप ऐसा कर रहे हो, आपके घर से ला के दे रहे हो। आप लाडली बहन की बात कर रहे हो कि आप अपने घर से ला रहे दे रहे हो, ये तो हमारा ही पैसा है, टैक्स के स्वरूप में ला रहा है, वो हमको दे रहे हो। तो कहाँ चल रही है इस देश में डेमोक्रेसी, कहाँ चल रहा है इस देश में संविधान। तो पहला आरएसएस अपनी मानसिकता बदले, इनकी मानसिकता यही है, इनको पसंद ही नहीं आहे देश का संविधान, ये मेरा कहणं आहे। मराठी भाषा घेतली पाहिजे आणि आम्ही मराठी सुरू करतो। मग ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करत होतो, आमचं सरकार असताना, काल परवा एका मंत्र्यांचं ऐकलं की यांचं सरकार असताना जे आहे तेही आलं, ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीमध्ये प्रत्येक राज्याच्या काही मतं आहेत आणि प्रत्येक राज्याची मतांचा सुद्धा केंद्र सरकारने जो आहे तो सन्मान केला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। तुम्ही बघितलं असेल की साऊथचे जे राज्य आहेत ते सुद्धा या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उचलण्याचं काम करतोय। महाराष्ट्र म्हणून मराठीचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे। मराठीसाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याकडची जी विचारवंत आहेत किंवा लेखक आहेत किंवा विविध लोक आहेत यांच्या माध्यमातून एक चांगला असा अभिजात दर्जा मिळण्या संदर्भामध्ये सातत्याने बोललं गेलेलं आहे आणि मोठ्या कष्टातून आपल्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन म्हणून मराठीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आज सगळे मुंबईमध्ये राहणारे लोक मराठी बोलतात, मराठी समजतात। त्यामुळे हा नवीन मुद्दा मला कळला नाही की का उपस्थित केला आणि का सक्ती करण्याचं काम चालू आहे हे मला कळत नाही आहे। हिंदीच्या बाबतीमध्ये जी सक्तीकरण चालू आहे याचा मागचा मला अजेंडा कळत नाही। खरं तर प्रत्येकाला महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता यावं ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यावेळेला मराठी ही प्रत्येक जे मंडळ आहे शाळेच्या बाबतीमधलं त्या प्रत्येक मंडळाने अभ्यासक्रमामध्ये मराठीला कंपल्सरी करावं असा मी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता। दुर्दैवाने हे सरकार जे आलेलं आहे हे सरकार या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका मांडत नाहीत। मुख्यमंत्री एका ठिकाणी म्हणतात यावरती आम्ही विचार करू, शिक्षण मंत्री तर या संदर्भात बोलतच नाही आहेत। शिक्षण मंत्री तर 11वीचा पहिली लिस्ट लागायला पाहिजे होती, दुर्दैवाने शिक्षण मंत्री त्याबद्दल सुद्धा बोलत नाहीत। आता ते तुम्हाला माहिती आहे सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, नागपूरच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहेत, शिक्षण मंत्री त्याच्यामध्ये काही बोलत नाहीत। शिक्षण मंत्री स्वतः येऊन का उत्तर देत नाही हे मला कळत नाही आहे। दुर्दैवाने शिक्षण विभागाचं जे आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये खच्चीकरण करणं, गृहपाठ म्हणजे म्हणतात ना काय अभ्यास करून एज्युकेशनमध्ये जे तज्ज्ञ असतील त्या ठिकाणी काम करणारे जुनी पुणारी मंडळी असतील, शिक्षण विभागामधले काम करणारे आमदार खासदार असतील आणि समाजामध्ये काम करणारे स्वयंसेवी संस्था असतील यांच्याशी शिक्षण मंत्र्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांच्याशी शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे आणि अभ्यासानंतरच त्यांनी कुठल्या गोष्टीचा निर्णय केला गेला पाहिजे। दुर्दैवाने मधल्या काळात दीपक केसरकर असतील किंवा आता दादाजी भुसे असतील हे मला सांगायला पाहिजे की अपयशी असलेले जे आहे ते शिक्षण मंत्री आहेत, अभ्यास न करता गृहपाठ न करता ते त्या ठिकाणी निर्णय लादत असतात आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या निर्णयासंदर्भामध्ये पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे। मराठीच्या बद्दल अभिजात भाषा मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नाच्या बाबतीमध्ये सातत्याने आवाज उचलण्याचं काम केले। मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, मराठी आमची भाषा आहे आणि त्यामुळे मराठी सक्तीची केली पाहिजे। हिंदीच्या बाबतीमध्ये याला घ्यायचं ते घेईल ना, त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सक्ती करण्याची आवश्यकता काय असं मला या ठिकाणी सांगायचं। विषय असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष एकत्रित मिळून मोर्चा काढतायत, त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी मराठी या मुद्द्यावर घेऊन मोर्चात सहभागी व्हा असं राज ठाकरेंनी आवाहन केलेलं। त्यात काँग्रेस मला सुद्धा काल सन्माननीय बाळा नांदगावकर साहेबांचा फोन आला होता की बाबा राज ठाकरे साहेबांनी तुम्हाला सुद्धा सांगितलेलं, मी उद्धव ठाकरे साहेबांशी सुद्धा बोलेन, मराठी माणूस म्हणून आम्ही ही भूमिका तर आमची आहेच की बाबा मराठी भाषेला तर जो आहे अभिजात दर्जा दिला तो टिकला पाहिजे, त्याचा सन्मान व्हायला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राप्रमाणे ही मुवमेंट व्हायला पाहिजे। कारण त्यावेळेस सुद्धा भाषावाद करून काही लोकांनी मुंबई तोडण्याचा प्रयत्न केलाच होता। दुर्दैवाने हे प्रयत्न आता पुन्हा करण्यासाठी काही प्रयत्न चाललेत का काय, याच्या मागचं षडयंत्र काय ह्याच्यावरती सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे। आणि म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही बिलकुल या बाबतीमध्ये बरोबर आहोत की मराठी भाषा जी आहे तिचा सन्मान व्हायला पाहिजे आणि तिला जे आहे तो महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा यायला पाहिजे। या संदर्भामध्ये मी पुढे बोलते, या संदर्भामध्ये जे आहे तो आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी त्या संदर्भातला निर्णय घेऊ ना, पण आम्ही या भूमिकेशी सकारात्मक भूमिकेमध्ये आहोत आणि बिलकुल आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलू, कारण आमची एक परंपरा आहे आणि ती परंपरा आणि प्रक्रिया आम्हाला करावी लागते। आम्ही बोलून घेऊ आमच्या पक्षश्रेष्ठींशी आणि मला नाही वाटत की आमच्या मनामध्ये या संदर्भामधलं कुठलंही दुमत असण्याचं कारण आहे। आम्ही एका मताशी सहमत आहोत आणि आम्हालाही वाटतं की ॲज अ मराठी माणूस म्हणून मला नेहमी असं वाटतं की आम्हाला मराठीचा अभिमान आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे यांनी वक्तव्य केलेलं आहे, संविधानामध्ये समता आणि समानता या संदर्भात हे जे शब्द आहे त्याबद्दल पुनर्विचार करणे गरजेचं आहे, कसं पाहता येतं?
नाही, मला असं वाटतं की समता आणि कुठले सेक्युलरिझम आणि सोशलिझम समता सेक्युलरिझम आणि सोशलिझम हे ते म्हणतात की बाजूला काढा. विचार करायला हे कोण बोलतंय? म्हणजे तुम्ही त्याची उत्तर देताय मला सगळेजण. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की RSSची भूमिका ही समानता मानणारी आहे का, सोशलिझम मानणारी आहे का, इक्वॅलिटी मानणारी आहे का? आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी जे आहे ते मनुस्मृतीची जाहीर होळी केली. त्याचं मागचं कारण काय होतं? त्याचं कारण आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी समता का टाकली? किंवा आज आपण बघतो प्रिहॅम्बलमध्ये आपण म्हणतो की धर्मनिरपेक्षता, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, न्याय ही आपली मुळात ती तत्त्व आहे. ती का सांगितली? कारण प्रत्येक माणसाला समान हक्क मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला समान न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला समान स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, प्रत्येक माणसाला धर्मनिरपेक्षतेपणे आपापल्या धर्माचा जो आहे प्रचार प्रसार करता आला पाहिजे आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा राहायला पाहिजे. ही या देशाच्या संविधानाने दिलेली आपल्याला जी आहे ती मूल्य आहेत. आणि मला हे सांगायला पाहिजे, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहात आणि ज्या विचारधारेबद्दल आपण बोलत आहात ती विचारधाराच मुळात RSSची विचारधारा आहे. कालपर्यंत ज्यांना राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत मान्य नव्हतं त्यांना देशाचं संविधान मान्य होणार नाही. कारण हे स्पष्टपणे खूप वेळा त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे, त्यांच्या आमदार आणि खासदारांच्या बोलण्यातून आलेलं आहे. 400 पार केल्यानंतर आम्ही जे आहे देशाचं संविधान बदलू, आपण बघितलेले अशी वाक्य त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही सातत्याने मनुवादी राहिलेली आहे. त्यांची भूमिका सातत्याने जी आहे ती समरसतावादी राहिलेली आहे. समानता त्यांना मान्यच नव्हती. म्हणजे जो ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याने त्या परिस्थितीमध्ये राहावं. त्यांना वर्णव्यवस्था मान्य आहे आणि त्यांनी ही व्यवस्था तयार केलेली आहे. पण ह्या वर्णव्यवस्थेविरुद्ध लढण्याचं काम समाजसुधारकांनी केलं. म्हणूनच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले आपल्याला माहिती आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हटला जातो. कारण यांनी समाजामध्ये एकता निर्माण करण्याचं काम केलं, प्रत्येक व्यक्तीला समान धरण्याचं काम केलं, प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कासाठी लढण्याचं काम केलं. त्यामुळे मला अपेक्षा असं वाटतं की ज्यांनी हा प्रश्न विचारला, आता मला अपेक्षा आहे की देशाचे पंतप्रधान याच्यावर तरी चुप्पी सोडतील आणि काहीतरी बोलतील. मैम, आज आप राजवाड़ी हॉस्पिटल है, लगातार आप हॉस्पिटल के दौरे कर रहे हैं. इस हॉस्पिटल के दौरे से आप क्या कहना चाहेंगे, जिस तरीके से आपने अभी तक दौरा किया? देखिए, हम लगातार जो है वो मुंबई महानगर पालिका के विविध विषय के ऊपर मुंबई आयुक्त के पास बीच में गए थे. अस्पताल की विजिट भी हम लोग लगातार कर रहे हैं. आपको मालूम है कि पिछली बार हम बाबा हॉस्पिटल कुर्ला, बाबा हॉस्पिटल जो है बांद्रा, शताब्दी हॉस्पिटल, आज हम लोग जो है वो राजवाड़ी हॉस्पिटल में आए हैं. और राजवाड़ी हॉस्पिटल में आने के बाद जब हमने यहाँ के OPD, IPD, फिर बेड की संख्या पूछी, ICU में हमने विज़िट की, पुरुष महिलाओं के जो मेडिकल वार्ड है उसमें हम गए, साथ में जहाँ शस्त्रक्रिया होती है वहाँ पे हम लोग गए. और हम लोग वहाँ पे जाके देखने के बाद हमें ये पता चला है कि मुंबई महानगर पालिका में जो मैंने अभी थोड़ी देर पहले कहा कि बहुत सारे अभी ये सबसे बड़ी समस्या हो गई है कि बहुत सारे लोगों को डायरिया, उल्टी और साथ सबसे बड़ी समस्या ये हो गई कि बुखार, डेंगू, मलेरिया और साथ ही साथ में सर्दी खांसी की समस्या हुई है. तो मैं ये समझती हूँ कि इसके ऊपर आने वाले दिनों में आयुक्त ने मीटिंग लगानी चाहिए. पानी, दूषित पानी, ये बहुत बड़ी समस्या मुंबई में आज हो गई है, तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और जो लगातार हम मुद्दे उठा रहे हैं कि जिस तरह मुंबई महानगर पालिका में पदों की जो है वो संख्या की, रिक्त पदों की संख्या है, वो हमेशा आपने देखा होगा यहाँ पे तो मेडिकल डॉक्टर के पद भी रिक्त हैं बहुत बड़े पैमाने पे, लेकिन साथ 30% जो है पदों की संख्या यहाँ पे रिक्त है. ICU की संख्या सिर्फ 11 है, जब यहाँ के बेड की संख्या मुझे लगता है 450 है, तो 11 मतलब आप समझ सकते हैं कितनी कम ICU की संख्या यहाँ पे. दूसरा हमने यहाँ पे पूछा कि हार्ट अटैक के पेशेंट की क्या व्यवस्थापन है, तो यहाँ कैथ लैब नहीं है. यहाँ पे जो MRI चलता है वो भी PPP मोड पे चलता है. हमने यहाँ पे लोगों से बातचीत की, OPD के पेशेंट से बातचीत की, यहाँ दवाई नहीं मिलती है. RC नहीं होने की वजह से हमने आयुक्त से मुलाकात की. आयुक्त ने हमें बताया कि 15 दिन में जो है वो RC होने वाली और मेडिकल चालू हो जाएगा. RC नहीं होने की वजह से लोगों को दवाइयाँ नहीं मिल रही है. लोगों को जो है 15 दिन वहाँ पे जो है क्या बोलते हैं, डॉक्टर जो है उनके एक लिमिटेड अमाउंट का वो टेंडर करते हैं. तो यहाँ पे 25,000 का जो टेंडर हुआ है, 25,000 के टेंडर के माध्यम से वो लोग जितनी दवाइयाँ खरीद कर सकते हैं उसी दवाइयाँ खरीदते हैं, वो भी उनको महंगे दाम में मिलती है. तो अभी इसका बहुत बड़ा जो है ये भ्रष्टाचार का ये बहुत बड़ा चीज़ उसमें हो रहा है. और साथ में मुझे बताना पड़ेगा कि पिछले साल का 10 करोड़ रुपया
जो लोगों को दवाई मिल सकती थी वो 10 करोड़ रुपया लैप्स हो गया, वापस सरकार के पास गया मेडिसिन का, और मेडिकल इक्विपमेंट का 75 लाख रुपया जो खरीदी नहीं कर पाए क्योंकि आरसी नहीं है, इसकी वजह से वो भी वापस सरकार मतलब महानगर पालिका के पास गया। जो लोगों को सुविधाएं होनी चाहिए वो सुविधा यहाँ पे बीएमसी के अस्पताल में नहीं होती है। साफ सफाई का तो क्या है, तो आप अच्छे से खुद भी देख के आए, आप खुद भी देख रहे हो। तो ये सब समस्याओं के साथ जब हम डॉक्टर की बात कर रहे थे तो हमें पता चला कि डॉक्टर लोगों की जो मेडिकल का जो हॉस्टल बना है उसमें फैन नहीं है, पानी नहीं है, वहाँ पे जो है सबसे बड़ी बात यह है कि जो लिफ्ट है वो लिफ्ट नहीं चल रही है, तो डॉक्टर यहाँ रहेंगे कैसे? तो ये इसके ऊपर भी ध्यान देना चाहिए। मेरा एक निवेदन है कि कभी कभी अधिकारियों को भी यहाँ पे आना चाहिए ताकि उन्हें पता चले लोगों को किस तरह से तकलीफ हो रही है। इससे भी बड़ी बात जो हमने आयुक्त के पास रखी है, और मैं समझती हूँ आयुक्त ने इसकी चौकसी करनी चाहिए। इस अस्पताल की एक प्राइवेट मतलब एक डेवलपमेंट के लिए बाजू वाली बिल्डिंग के लिए जो है वो एक प्राइवेट कंसल्टेंट को जो है अपॉइंटमेंट किया गया था। प्राइवेट कंसल्टेंट के नाम से जो है पेंटागल कंपनी और जो दूसरी कंपनी है शिवाना कंपनी, ये दो कंपनी को जो है, शिवाना कंपनी को जो है मुझे लगता है 6-7% का फूट के उन्होंने दिखाया था, और पेंटागल कंपनी पे जो है पहले ही ब्लैक लिस्टेड कंपनी है, उसके ऊपर पेनल्टी लगी है। वो दो कंपनी को टेंडर मिलना चाहिए, इसीलिए टेंडर फ्लॉट किया गया। 6 महीने पहले हमारे कारपोरेटर ने कहा था कि जो है इसमें जो है बड़ा भ्रष्टाचार है, ये टेंडर इन्हीं को मिलने के लिए काम हो रहा है, और इनके काम की क्वालिटी के बारे में चाहे पूना हो चाहे बाकी जगह पे हो कंप्लेंट आ चुकी है। तो हमारा कहना है कि पूरा ये टेंडर रद्द किया जाए, इसकी पूरी इंक्वायरी की जाए, ये टेंडर किसके लिए बनाया गया है उसकी पूरी इंक्वायरी की जाए। कंसल्टेंट जो अपॉइंट किया है उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए कि कंसल्टेंट जो प्राइवेट आप अपॉइंटमेंट क्यों करें जब आपकी यंत्रणा होने के बाद, और उन्होंने सच में साइंटिफिकली टेक्निकली जो मेडिकल को लगता है उसकी सुविधाएं रख के टेंडर किया है कि नहीं किया। तो हमें लगता है इसमें बड़े पैमाने पे भ्रष्टाचार है। 455 करोड़ का जो है ये टेंडर है, और इसमें काम शुरू नहीं हुआ है, और जो लगातार हम इसके ऊपर बात कर रहे हैं कि ऐसे टेंडर जो दोस्तों को और पहचान वालों को देना बंद होना चाहिए, जिनकी कैपेसिटी है, जो अच्छा काम कर सकते हैं, जो ब्लैक लिस्टेड नहीं है, ऐसे कंपनियों को ये काम मिलना चाहिए। जिसकी कंप्लेंट पहले से जा रही है वैसे कंपनियों को काम नहीं मिलना चाहिए। तो इसकी पूरी इंक्वायरी हो। आज हम आयुक्त को भी इसके बारे में आज की विजिट के बारे में लिख के बताएंगे, और मैं ये समझती हूँ ये टेंडर रद्द होना चाहिए, नहीं तो यहाँ पे हम आंदोलन करेंगे। शिवसेना और मंत्री हम एक साथ आने वाले, इसकी कांग्रेस की भूमिका क्या रहेगी? 5 तारीख को मोर्चा निकाला जाएगा। नहीं, मैंने वही आपसे कहा कि थोड़ी देर पहले की मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, ही आमची मागणी होती। हमने संसद में भी इसके खिलाफ जो है बोलने का काम किया कि भाई आप क्यों नहीं कर रहे हो, आपको करना चाहिए मुंबई को मराठी को अभिजात दर्जा, क्योंकि मराठी जो है इसका वाङ्मय देखिए, लेखन देखिए, और ये मराठी जो है कितनी पुरानी भाषा है। अगर आप संसद का मेरा औचित्य का मुद्दा सुनेंगे तो आपको पता चल जाएगा कि मराठी को किस तरह से दर्जा देना चाहिए। मैंने उसका एक्सप्लेनेशन में पूरी तरह से दिया था, और मुझे ऐसा लगता है कि आपने पहले कुछ जो भाषा थी उनको क्लासिकल लैंग्वेज का दर्जा दिया था, तो हमने ये मांग की थी कि मराठी को भी जो है वो क्लासिकल लैंग्वेज का दर्जा मिलना चाहिए। और जब केंद्र सरकार ने कहा कि मराठी को अभिजात दर्जा दिया गया, हमने केंद्र का स्वागत किया कि ये निर्णय का, लेकिन केंद्र ने तो हमारे साथ धोखा किया। केंद्र ने एक तरफ हमको अभिजात दर्जा दिया और दूसरी तरफ हिंदी की सख्ती हमें लादने के लिए एनएपी बनाई। हमारा कहना यह है कि मराठी जो है हमारी राज्य भाषा है, मराठी जो है जो हमारी अभिमान की भाषा है, मराठी हमारे स्वाभिमान की भाषा है, तो मराठी के लिए हमको सबको जो है हम लोग सब साथ में जो बात मिनिस्टर ने करनी चाहिए, मिनिस्टर तो बात कर ही नहीं रहे, मिनिस्टर का स्टैंड समझ में नहीं आ रहा है। मुख्यमंत्री के स्टैंड भी गोल गोल है, एक जगह वो बोलते हैं हम इसके बारे में ये करेंगे वो करेंगे, दूसरी जगह पहली और दूसरी को जो है ये भाषा के लिए किताबें बनाई जा रही है, तोंडी मराठी हिंदी भाषा सिखाने की बात कर जाइए। तो मुझे ऐसा लगता है कि एजुकेशन मिनिस्टर ने थोड़ी पढ़ाई करनी चाहिए, थोड़ा होमवर्क करना चाहिए, उन्होंने थोड़े तज्ञ लोगों से बात करनी चाहिए, एनजीओ से बात करनी चाहिए, जो पहले लोग एजुकेशन में काम करते हैं वो आमदार खासदार से बात करनी चाहिए, और तभी जाके कोई पॉलिसी का डिसीजन लेना चाहिए। दुर्भाग्यवश दीपक केसरकर और दादाजी भिसे ये दोनों भी जो है एजुकेशन मिनिस्टर होने के बाद इनके जो भी निर्णय लिए गए हैं वो फेलियर रहे हैं, अपयशी रहे हैं। आपको मैं बताना चाहती हूँ अभी 11वीं के एडमिशन का भी बड़े पैमाने पे बहुत सारा घोळ वहाँ पे चालू है। लोग मी सातत्याने जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या परिस्थिती संदर्भामध्ये स्वतः भेट देऊन त्याच्यामध्ये असलेले भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत सातत्याने बोलत आहे। आज जे आहे ते आपण सगळेजण जाणता की आपण राजवाडे हॉस्पिटलमध्ये आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी इथलं OPD असेल, प्रसूतिगृह असेल, मुलांचं NICU असेल किंवा ICU असेल, पुरुषांचं असलेल्या शस्त्रक्रियेचं असेल किंवा त्या ठिकाणी जनरल मेडिकल जे आहे जे विभाग आहे त्या ठिकाणी कक्ष आहे त्या ठिकाणी आज आम्ही आता भेट दिलेली आहे।
त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला असं जाणवलं की जे मेडिकलच्या दवाई ज्या आहेत त्या भेटत नाही आहेत. त्यामुळे आज OPDमध्ये सुद्धा काही लोकांशी आम्ही चर्चा केली. आम्ही तिथल्या स्टॉकला सुद्धा बघून आलेलं आहे. आणि खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामधलं एक सगळ्यात मोठं जे आहे त्याचे जड म्हणून आम्ही नेहमी मेडिकलला बघतो. आता हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये किती मोठा गठाळपणा झालेला आहे. मागे सुद्धा ज्यावेळी आम्ही आयुक्तांना भेटलो होतो त्यावेळी सुद्धा आम्ही सांगितलं होतं, आम्ही ज्या ज्या वेळेला मेडिकल हॉस्पिटलला भेट देतो त्यावेळी आम्हाला असं दिसतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहेत ती पदं रिक्त आहेत. याही ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर जवळपास 30% जी पदं आहेत ती रिक्त आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी पदं रिक्त आहेत ती डॉक्टरांची पदं आहेत. आणि आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्हाला असं कळलं की त्यांचं जे हॉस्टेल बांधलेलं आहे त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था पण डॉक्टरांसाठी नाही आहे. लिफ्ट नाही आहे, पाणी नाही आहे, पंखा नाही आहे. मग हे वसतिगृह नवीन बिल्डिंगमध्ये बांधले ते कशासाठी बांधलेले हा प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे, पॅरामेडिकल स्टाफची सुद्धा संख्या कमी आहे. आम्ही विचारलं की या ठिकाणी ज्यावेळी हार्टचे पेशंट येतात तेव्हा त्या काय करतात उपचार. दुर्दैवाने या ठिकाणी कॅथ लॅब नाही आहे. जो MRI आहे तो पण PP च्या माध्यमातून चालवला जातो आहे. आणि सगळ्यात मोठा जे प्रश्न झालेला आहे तो म्हणजे औषधाचा प्रश्न झालेला आहे. RC न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी औषधं भेटत नाही आहेत. स्थानिक लेवलला ही लोक 25,000 पर्यंत जे आहे ते मेडिसिन जे आहे ते खरेदी करण्याचं काम करतात. आज दुर्दैवाने प्रश्न असा झालेला आहे की मागच्या वर्षीचे 10 कोटी रुपये त्यांचे लॅब झाले. फक्त औषधं मिळून म्हणजे लोकांचा जो हक्क होता ते औषधं ते खरेदी करू न शकल्यामुळे ते पैसे लॅब झाले. आणि मेडिकल इक्विपमेंटचे जवळपास 75 लाख रुपये जे आहे ते लॅब्स होण्याचं काम झालं. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो सर्वसामान्य गरीब नागरिकाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा या त्रास जो आहे तो त्याला सहन करावा लागला. आज लोकांना औषधं मिळत नाहीत, कफ सिरप मिळत नाहीत, मेडिकलसाठी लागणारे ट्यूब मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी बघितला. दुसरं आम्ही विचारलं की यांची OPD जी आहे ते जवळपास 2 ते 3 हजार लोकांची असते आणि बेडची संख्या जी आहे ती जवळपास 450 बेडची बेडची संख्या यांची आहे. आता मला प्रश्न असा आहे की ICUची संख्या जर तुम्ही बघितलं तर 11च आहे. आम्ही सातत्याने प्रश्न विचारतो की ज्या ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये एकदा नगरसेवक, आमदार किंवा खासदार फोन करतो मुंबई महानगरपालिकेमधले ICU उपलब्धच नसतात. कारण ICUची संख्या त्या प्रमाणात नाही ज्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे होती. पण ह्याच्याहीपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट जर काय आहे तर आता जी नव्याने, कारण ही बिल्डिंगला जवळपास मला वाटतं 1935 सालामध्ये म्हणजे जवळपास किती वर्षापूर्वी ही बिल्डिंग झालेली तुम्ही समजू शकता. म्हणून नवीन बिल्डिंगचं टेंडर काढलेलं आहे. मध्ये ज्यावेळी आम्ही आयुक्तांना भेटलो होतो त्याच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये आम्ही बोललो होतो. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. हे टेंडर एका स्पेसिफिक व्यक्तीला मिळावं म्हणून त्यासाठी प्रयत्न केले गेले. एक कन्सल्टंट नेमला गेला ज्याच्या माध्यमातून जे आहे DPR बनवला गेला आणि त्याच्या माध्यमातून हे टेंडर मिळायसाठी काही लोकांसाठीच हे मिळालं पाहिजे असं त्या ठिकाणी जे आहे ते प्रयोजन करण्यात आलं. मला या संदर्भामध्ये मी आयुक्तांना सुद्धा तक्रार केलेली आहे आणि लिहिलेली आहे. मी सांगितलं की शयोना कॉर्पोरेशन असेल यांना जवळपास ते टेंडर जे आहे ते 6 पट फुगून दाखवल्या संख्येप्रमाणे मिळलं. आणि दुसरी जी आहे ते त्याच्यामध्ये पेटाकॉल म्हणून एक कंपनी आहे जिला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, जिच्यावरती त्या ठिकाणी पेनल्टी लावलेली. अशा कंपनीला सुद्धा याच्यामध्ये जे आहे की जेणेकरून या 2-3च कंपन्या या टेंडरमध्ये येतील आणि टेंडर यांनाच मिळेल आणि यांच्याच माध्यमातून जवळपास आपण सांगतो की 455 कोटीचं हे टेंडर आहे. आणि 455 कोटीच्या टेंडरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. हे जवळपास 20%, 10% मोठ्या प्रमाणामध्ये फुगून केलेलं टेंडर आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की हा टेंडर जे आहे हे त्वरित रद्द करावं. या संदर्भामध्ये पूर्णपणे इन्क्वायरी करावी आणि 455 कोटी जे आपण खर्च करत आहात त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळणार आहे का या संदर्भामध्ये आपण पूर्णपणे व्हावं. खरं तर या सगळ्या गोष्टीची जी आहे ती इन्क्वायरी करावी असं आम्ही आयुक्तांना पूर्वी पण सांगितलेलं आहे. पण आज या व्हिजिटच्या माध्यमातून सांगत आहोत कारण आम्ही त्यासुद्धा बिल्डिंगला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी अजून काम सुरू झालेलं नाही आहे. पण जी मेडिकलची बिल्डिंग जी डॉक्टरांसाठी बांधलेली आहे हॉस्टेल म्हणून त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला एवढ्या तक्रारी लोकांनी सांगितल्या की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर तिथे राहू पण शकत नाहीत. डॉक्टर आजूबाजूला भाड्याने राहतात. मग हे हॉस्टेल कोणासाठी बनवलेलं आहे. त्यामुळे काही लोकांच्या फायद्यासाठी जी ही टेंडर काढली जातात आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे जे आहे ते मुंबई महानगरपालिका काम करते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा भ्रष्टाचार जो आहे तो त्वरित थांबवावा. हे टेंडर रद्द करावं. या टेंडरची इन्क्वायरी करावी. कन्सल्टंट जो नेमला आहे त्याचीसुद्धा इन्क्वायरी करावी. कारण 6 महिन्यापूर्वीच हे टेंडर एका व्यक्तीला मिळणार या संदर्भामधली पत्र जाऊन सुद्धा त्याच व्यक्तीला टेंडर मिळालं. त्याच व्यक्तीसाठी सगळे त्या ठिकाणी जे आहे ते नियम आणि निकष लिहिले गेले असा आमचा आरोप आहे. दुसरं की RCचं आम्ही मागे आयुक्तांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की लोकांना जे आहे ते मेडिसिन भेटली पाहिजे. लोकांना त्या ठिकाणी दवाई भेटल्या पाहिजेत. आज तुम्ही लाईनीमध्ये जाऊन लोकांचे व्हिडिओ काढा तुम्हाला कळेल की लोकांना जवळपास आता कुठल्याही तऱ्हेच्या सुविधा मिळत नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून. आम्ही वर पण गेलो लोकांना विचारलं
बाहेरून औषधं आणा, बाहेरून त्या ठिकाणी MRI करून या, बाहेरच्या त्या ठिकाणी जावं लागा, ही जी आहे ते बरोबर नाही आहे. आज मुंबईमध्ये मी 3-4 हॉस्पिटल फिरून आले, मोठ्या प्रमाणामध्ये डायरिया चालू आहे. आज पेशंट तुम्ही वर जाऊन बघाल मेडिसिन विभागामध्ये तर डायरिया, डेंगू, ताप आणि त्या ठिकाणी सर्दी खोकला हे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे आता माझं सर्वांना आव्हान आहे की मुंबईमध्ये पाण्यासंदर्भामध्ये, दूषित पाण्यासंदर्भामध्ये त्वरित कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आज लोकांना उलटी होते, जुलाब होत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट जे आहेत ते लहान मुलांपासून वयोवृद्ध पेशंटपर्यंत सगळे पेशंट जे आहेत ते या संदर्भामध्ये. त्यामुळे माझं आव्हान आहे सरकारला सुद्धा, राज्य सरकारने याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि मुंबई आयुक्तांना माझं, आयुक्तांच्या कार्यालयामधील जे हेल्थ विभाग बघतात किंवा आयुक्त स्वतः आहेत यांनी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि या पूर्ण हेल्थ विभागामध्ये म्हणजे 7,000 कोटीचं बजेट जातं कुठे हा सर्वसामान्य मुंबईकरून आम्हा सगळ्यांना प्रश्न आहे. पण दुर्दैवाने हे सगळं जे आहे बजेट हे रिपेअरिंग आणि नवीन बिल्डिंगी बनवायच्या आणि त्या एका प्रायव्हेट माणसाला द्यायच्या. आम्हाला ही सुद्धा भीती आहे की उद्या राजवाडीची ही बिल्डिंग बनेल नवीन आणि ती एखाद्या प्रायव्हेट माणसाला हस्तांतरित केली जाईल, जसं शताब्दी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये चर्चा चाललेली आहे. भगवती हॉस्पिटल